नॉर्मल कपल्स मध्ये भांडणं होतात ना, ही टिपिकल भांडणं आहेत. माझं आणि युवीचंही भांडण होतं, माझ्या मम्मा पप्पांचंही भांडण होतं. आणि माझी मम्मा आहे ना, ती तर किती वेळा म्हणते की मी जाते घर सोडून, पण कधीच जात नाही. पण ताई तारीने गेली घर सोडून. आणि हो नो 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 मी ओ शिट मी काय केलंय ताई? हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी मॅनिफेस्ट केलंय. ही सगळी एनर्जी मी क्रिएट केली आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. ओ गॉड. ती जेव्हा या घरात आली ना लग्न करून, तेव्हा मला अजिबात आवडलं नव्हतं. मला खूप राग आला होता तिचा की माझी सावत्र बहीण माझ्याच घरात माझी मोठी जाऊ म्हणून कशी काय येऊ शकते. पण म्हणून तिचं लग्न मोडावं किंवा तिचा संसार मोडावा आणि ती अशी घर सोडून निघून जावी असं मला नाही वाटलं. ताई ताई दया पप्पा प्लीज आपण काहीतरी करूया आणि त्यांना एकत्र आणूया ना प्लीज. ताई प्लीज दया पप्पा एकदा कन्व्हिन्स करा ना त्यांना प्लीज. कसं करणार? एकीकडे केदार या विषयावर आमच्याशी काही बोलायला तयार नाहीये, दुसरीकडे तारिणी घरात नाहीये. या विषयावर त्या दोघांना कन्व्हिन्स करायचं कसं आणि कोणी? एक्झॅक्टली. मला माहिती आहे कोणाकडे. कोण? सुमी आजी. सुमी आजी? हो निशिता, तुला खरंच वाटतं सुमी आजी आपली मदत करेल? ऑफकोर्स ताई. सुमी आजीची ना पहिल्यापासून इच्छा होती की तारिणीचं असं छान लग्न व्हावं. आणि तारिणीने इच्छा नाही पूर्ण केली, ती गेली ना पळून. पण आता जर आपल्यामुळे तिची इच्छा पूर्ण होणार असेल ना तर आजीला आनंदच होईल. पण मग तारिणीचं काय? तारिणी सुमी आजीच्या शब्दाच्या बाहेर कधी जाणारच नाही. सुमी आजी एकदा बोलली ना, तिने एकदा रिक्वेस्ट केली ना तरी तारिणी आकाश पाताळ एक करेल. हो पण मग केदारचं काय करायचं? द्या पप्पा तुम्हाला केदार माहित नाहीये. म्हणजे सुमी आजी आणि केदारचं बॉन्डिंग खूप छान आहे. केदारचंही सुमी आजीवर तितकंच प्रेम आहे जितकं तारिणीचं. आणि सुमी आजी पहिल्यापासून त्याला नातू मानते आणि तो सुद्धा सुमी आजीचं नक्की ऐकेल. नाही आहे, कल्पना चांगलीच आहे तिची, पण त्यासाठी सुमित्राताईंकडे विषय काढायला लागेल आपल्याला, त्यांना कन्व्हिन्स करायला लागेल. कौशिकीताई तुम्हालाच हे करावं लागेल. म्हणजे एक बाईचं मन ओळखू शकते ना. अँड आय नो तुम्ही हे करू शकता. तुम्ही बोललात ना तर होईल हे सगळं. प्लीज बोला ना तुम्ही प्लीज. ओके फाईन निशिता, मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते. मी सुमी आजीला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेन. यू वेलकम. पण निशिता, किंवा जे काही घडलं ना त्याच्यात तुझी काहीही चूक नाहीये. सो गिल्ट घेणं बंद कर. ओके ओके आता ओके वाटतं. मी आले.